कुच 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 आवाज येत आहे असा किरकिर किरकिर. तर ते दाखवून द्यावं कारण की मग नंतर काही प्रॉब्लेम नाही हो, म्हणून आता मी जातो आहे माझी गाडी दाखवायला. पा दिलं का नाही आजीनी? थँक्यू म्हटलं का आजीला तू? आणि हा टायगर बनला. मला म्हणते की घेऊन या म्हणते रूम मध्ये, म्हणते चांगले. हे निघालं होतं तर याला मी आता स्टिच करून देतो आहो सुई आणि धाग्यानी. क्यों? काय हमारा रिदार्थ? आंखें भी नहीं दिखते. आंखें भी नहीं दिखते. गुड मॉर्निंग गाइस, जय महाराष्ट्र, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ब्लॉग थोडा उशिरा चालू झाला, म्हणजे एकदम पण नाही, पण आता 11 साडे 11 वाजलेले आहे. बिकॉज दिवसभर म्हणजे सकाळपासून मी काहीतरी ब्लॉग बनवतो म्हणतो, पण नाही का कामात असं होऊन जाते की लक्षातच नाही राहत की मोबाईल काढावा आणि ब्लॉग बनावा म्हणून. कधी कधी असा विचार येते की बाकीचे ब्लॉगर कसे काय एकदम सकाळपासून ब्लॉग स्टार्ट करून टाकते, मी विसरूनच जातो. असं होते माझ्यासोबत. आता जाऊ द्या, चालू झाला आपला ब्लॉग. आत्ताच रिदातला घेऊन आलो कारण की आज सॅटर्डे होता तर लवकर सुट्टी होते स्कूलमधून 12:30 वाजता. तर आता चला मी चाललो आहे. माझ्या कारला थोडंसं प्रॉब्लेम आला आहे, कुच 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 आवाज येत आहे असा किरकिर किरकिर. तर ते दाखवून द्यावं कारण की मग नंतर काही प्रॉब्लेम नाही हो, म्हणून आता मी जातो आहे माझी गाडी दाखवायला मेकॅनिककडे. चला मग आता काम चालू आहे गाईज. आमचा रिदार्थ आला आत्ता ट्युशन वरून आणि मी पण, मला झाला जवळपास अर्धा तास येऊन. गाडीला आपली गाडी बनली बाबा. जे प्रॉब्लेम होता कारचा तो लवकरच दूर झाला आणि काचावर पण फिल्म लावून दिली कारण की खूप ऊन येत होती. ते मग तेवढं एसी थंड नाही करत होतं. आधीच जुनी गाडी आहे, एसी थंड पण नाही होती. हा बताओ बताओ. क्या टीचर को बोला था क्या जल्दी छुट्टी दो, डांस क्लास है मेरी, त्याची नाही बनवली. टीचरला पण येणे नाही का मूर्ख बनवलं. त्याचा आज डान्स क्लास नाही आहे, सॅटर्डे संडे सुट्टी असते. बाबू असं नाही करू ना मा. आजी हे तुझ्यासाठी आणलं ग मी, हे घे ग, कोणाला देऊ नको. तुला दिलं नाही, तू जबरदस्ती घेतलं ना. पा दिलं का नाही आजीनी? थँक्यू म्हटलं का आजीला तू? आताच मी मित्राच्या शॉपमध्ये गेलो होतो, त्याला पैसे द्यायचे होते, काही औषधी घेतल्या होत्या तर. आणि एवढा पाऊस लागला ना काही, एवढा पाऊस लागला तर आता आलो तरी थोडा थोडा चालूच आहे. तो थोडं ओलं झालं, फक्त थोडं ओलं झालं. घरी येतो आल्यानंतर बघितलं तर आमचा गुड बॉय अभ्यास करून राहिला. आता आम्ही करतोय डिनर. आज डिनर मध्ये करतोय तूप आणि पोळी, पण ते रिदात खात आहे, मी खात आहो वांग्याची भाजी आणि पोळी. हे भाजी पाहिजे ना तुला? देते ना, तू पहिला तूप पोळी खाऊन बघ. तुला हे भाजी नाही म्हणे ना तू, म्हणून म्हटलं होतं तूप पोळी खा, ठीक आहे? विटामिन राहते, सांग एक वेळा पुन्हा. खिचडी, पोळी, गोड पोळी, काजू पोळी. काजू पोळी, बापरे, काजू पोळी मध्ये विटॅमिन राहते. आणखी भाजी. कोणत्या भाजीमध्ये? सगळ्याच भाजीमध्ये, क्रिस्पी सगळ्याच भाजीमध्ये राहते. हो का? मग काय खातो तू विटॅमिन साठी? मग विटॅमिन साठी तेच खातो जे मी खातो आता. असं तूप पण खाऊ शकतो, है ना? बापरे, विटॅमिन भेटते. हो का? मग रिदात गेलेला आहे डार्क रूम मध्ये आणि लाईट लावून टाकला. आता कशासाठी आला इथं? काय म्हणते त्याला? हा, चादर नाही म्हणत त्याला, ब्लँकेट आहे ते. हे पकडा पकडा. कसं केलं रे तू? ते लागतच नाही, तू काही कर. नाही लागत. कसं लागणार आहे? इथं दोरी आहे तर नाही लागत रे. दोरी काऊन लावली? दोरी काऊन लावली? कपडे वाळू घालायला. आता पावसाळा चालू आहे ना, म्हणून इथं असे आपण मराठी लोक असंच करतो. या लवकर बेडरूम मध्ये. हो, रिदातच्या मम्मीनं सांगितलं होतं हे आणायला, माझ्या हातात देऊन दिलं. आणि हा टायगर बनला.
मला म्हणते की घेऊन या म्हणते रूम मध्ये म्हणते चांगले. काय म्हणताय? रिदार्थ को मार दिया. क्यों? काय है हमारा रिदार्थ? मेरे आंखें भी नहीं दिखते. आखी भी नहीं दिखते. नहीं. आमचा रिदार्थ कुठे गेला? आजा उसको दिखाता. हाँ दिखा. यही तो रिदार्थ लग रहा है. उधर बल्कि है मेरे. क्यों क्यों? उधर टेबल के और नीचे. चलो दिखाओ दिखाओ बरं. दिखाओ ना दिखाओ ना. टाइगर बंद कर देंगे. ये टाइगर डरता है क्या? हा टाइगर भीते. असा कसा टाइगर आहे हा? असा कसा टाइगर आहे भीते हा? हा बेकार टायगर आहे. मला माहित होतं रिदार्थ आहे म्हणून. काय रिदार्थच्या टायगरच्या मास्कचं हे निघालं होतं तर याला मी आता स्टिच करून देतो आहो सुई आणि धाग्यानी. दोन्हीकडचं थोडं टाईट करून घ्यायला लागेल नाही तर हे पुन्हा निघून जाईल मग पुन्हा तो माझ्या मागं लागेल. गाईज फायनली मी स्टिच करून दिलं आहे. बघ बरं ट्राय करून रिदार्थ आता. घे खाली पडलं ते. आता कसं होते बघ. बघ ना. हा जमला जमला का? हा व्हेरी गुड. गाईज बघा रिदार्थकडे बघत राहा फक्त तुम्ही. माझा फोन नको हात लाव. चल ठेव. ठेव. अरे रिदार्थ ठेव म्हणते का नाही? नाही थांबत. ठीक आहे थांब. तर गाईज नाही का रिदार्थ पण ब्लॉगिंग करणं चालू केलं आणि बघा कसा पकडते. कॅमेऱ्याच्या वरच बोट राहते त्याचा. चालायला लागलो होतो बिलकुल हा. 9 महिन्याचा पहिला. आता हिंदी मध्ये बोलत राहील. लागलो होतो ह्याच दिवशी. हा झालं गाईज. खाली कशाला दाखवते रे? बराबर ब्लॉगिंग करणं. आणि मग नंतर दिसू दे ना सगळे. हा मैं फटाफट बोलो क्लिक करता हूँ. हा क्या बोलते हैं क्या? 9वा महिना स्वतःचा काढत आहे. 9वा महिना जो स्वतःचा काढत आहे. पप्पा ही ब्लॉग निकालते गाइस. मी तर रोजच काढतो. मी पण रोजच काढतो. मोबाईल ठेव. रिदार्थ मार खाशील. मार. 1 2 3. थोडस नाही. चल चल नाही. बाप रे रिदार्थ एवढं. माझा मोबाईल पाहिजे. तर मग गाईज मी आता आलेला एडिटिंग करायला आणि आजचा ब्लॉग करतो इथे सेंड. होप यू लाईक अवर. पसंत आला असेल तर लाईक चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.